जय गुरुदेव. गुरूंनी बीज देऊन पिकविले, वनाशी शेत हे नाव पावले. तैसे प्रकृती शरीर ज्ञान काया झाले, श्री गुरु कृपे करुनिया. परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली 6व्या अध्यायात प्राकृतिक देहाचं सद्गुरुनाथ ज्ञानरूप कायेमध्ये कसं रूपांतर करतात त्याची प्रक्रिया खूप सुंदर दिलेली आहे. यासाठी माऊली इथं शेतीचा दृष्टांत देतात. शेती जशी पडीक जमीन जिथे झाडे झुडपे अनावश्यक वापलेले आहेत, पेरण्यायोग्य जागा नाही, त्याला पेरण्यायोग्य शेत करण्यासाठी कुऱ्हाडीने आपल्याला ते झाडे तोडावी लागतात. त्यानंतर कुदळीने त्या झाडाच्या मुळ्या खुंटे काढावे लागतात आणि पुन्हा नांगर धरावा लागतो, कुळव हाणावा लागतो. जमिनीची मशागत झाल्यानंतर आपल्याला पेरणी करावी लागते. तसं या शिष्याचं अंतकरण हे प्राकृतिक अंतकरण आहे. इथं देहात्म भाव भरलेला आहे. मी देह आहे या भावनेत आहे. अशा देहात्म भाव असलेल्या शिष्याला गुरु महाराज साधना देतात. साधना देऊन त्याला इष्टलिंग पूजा, भगवंताचं नाम, जप, सदाचार, गणाचार, शिवाचार, भ्रताचार, लिंगाचार हा पंचाचार शिकवतात. अष्टावर्ण शिकवतात, षटस्थल शिकवतात आणि त्याच्याकडून साधना करून घेऊन त्याचा जो प्राकृतिक देहभाव आलेला आहे तो देहभाव दूर करून त्याचं अंतकरण शुद्ध झालं की तिथं शुद्ध अंतकरणामध्ये बोध देतात की तू शिवस्वरूप आहेस, विश्वात भरलेलं चैतन्य तूच आहेस. असं त्याला बोध दिल्यानंतर ते बोधरूपी अमृत, बोधरूपी बीज त्या शेतामध्ये, अंतकरण रूपी शेतामध्ये अंकुरित होतं आणि त्याचं जीवन शिवमय होतं. हे सर्व कशामुळं होतं तर ते गुरु कृपेमुळं होतं. शिष्याचा भाव असतो की हे सर्व माझ्याकडून गुरु महाराज करून घेत आहेत. असा त्याला अहंकार शून्य अवस्था ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती होते. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. प्राकृतिक देह असलेल्या शिष्याच्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, मत्सर ही षड्विकाराची झाडी वाढलेली होती. त्यावेळेस गुरु माऊलीचा उपदेश ऐकला, संसाराचं स्वरूप ऐकलं, संसाराची आसारता ऐकली आणि आपण कोण आहोत आणि काय करत आहोत याची जाणीव झाली आणि त्या शिष्याला निश्चय झाला की मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी वाटेल ते किंमत मोजायला मी तयार आहे. मी साधनेमध्ये एक निश्चयानं राहीन असा त्याला अनुताप होतो. अनुतापातून अनुतापरूपी कुऱ्हाडीनं तो कामना, क्रोध, लोभ, मोह, दंभ, मत्सर या षड्विकाराची झाडे तोडतो आणि बुद्धीचा वापर कसा करावा, बुद्धी कशासाठी देवानं दिलेली आहे, सत्य काय असत्य काय हे जाणतो, सार काय असार काय, नित्य काय अनित्य काय याचा तू विवेक कर. यासाठी बुद्धी दिलेली आहे.
या बुद्धिरूपी कुदळीने जे वासनाचे मुळे राहिलेले आहेत ते वासनाचे मुळे खुंटे काढून टाकतो. काढून टाकल्यानंतर गुरु महाराज ह्या शुद्ध अंतकरणाच्या शिष्याच्या जमिनीत ज्ञानाचा नांगर धरतात. ज्ञानाचा नांगर कसा धरतात? प्रथम त्याला इष्टलिंग दीक्षा देतात. इष्टलिंग दीक्षा देताना त्याला चप्पी करतात, त्याचे केस ओपन करून त्याला बसवतात, त्याच्या देहाचा अभिषेक करतात, त्या देहाची पूजा करतात. आणि तुझा देह असा आता हे मांसमय पिंड नसून हा मंत्रमय पिंड झालेला आहे. आणि त्याच्या इष्टलिंग दीक्षा देऊन त्याच्या हृदयावर इष्टलिंग बांधतात. आता हे तुझा मांसमय देह मंत्रमय देवालय झालेला आहे आणि तू इष्टलिंग गळ्यात धारण केलेला आहेस, असा त्याच्या देहाची शुद्धी करतात. आणि त्याला सांगतात तू इष्टलिंग गळ्यात बांधला आहेस, प्रत्येक काम करताना देव माझ्या गळ्यात आहे याची आठवण ठेवून कर. मग गळ्यात देव आहे अशी आठवण ठेवल्यानंतर माणूस चोरी करील का, व्यभिचार करील का, कुणाची निंदा करील का, कुणाचा द्वेष करील का, कुणाची हत्या करील का? माणसाला जर जाणीव असेल माझ्या हृदयावर देव आहे आणि माझ्या प्रत्येक कृत्याला पाहतो आहे, ही ज्ञानाची जाणीव गुरु माऊली करतात. व साधना करता करता शिष्याचं आचरण शुद्ध होतं. आचरण शुद्ध झालं तरी मनाची चंचलता थांबत नाही. हे केलं तर बरं राहील का, त्या महाराजाकडून केलं तर बरं राहील का, ब्रह्मसूत्र वाचलं तर कसं होईल, विचारसागर वाचलं तर कसं होईल, विचार चंद्रोदय वाचलं तर कसं होईल, का आपलं परमरहस्यच वाचलं तर ठीक राहील, का ज्ञानेश्वरी वाचलं तर काय होईल. अशीची चंचलता असते. त्या चंचलतेला स्थिर करण्यासाठी गुरु महाराज अनुग्रह देतात, मंत्र दीक्षा देतात. मंत्र दीक्षा देऊन तू जप कर म्हणतात. त्या मंत्राच्या जपानं त्याचं मन स्थिर होतं. भगवंताचं नाम देतात, त्या नामस्मरणानं त्याचं मन नाममय होतं, शिवमय होतं. मग अशा साधकाला ज्ञानाचा नांगर धरून त्याची अंतकरण रूपी जमीन सुपीक करून घेतात आणि तिथं विचाराचा, सदविचाराचा कोळवा हाणून त्या जमिनीची मशागत करून देतात आणि त्याचं अंतकरण शुद्ध झालं, त्याचा मीपणा पूर्ण निघून गेला, शिष्य गुरु महाराजाच्या चरणी समर्पित झाला. त्यावेळेस त्याला ज्ञानाचं बीज देतात. तू ज्या देवाला शोधत आहेस तो देव तूच आहेस. तू साक्षात शिव आहेस. विश्वात भरलेलं चैतन्य तूच आहेस. तू सर्व करता आहेस. तू सर्वज्ञ आहेस, ज्ञान स्वरूप आहेस. तू पूर्ण तृप्त आहेस. तू नित्य आहेस. तू सर्व व्यापक आहेस. तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस. तू परम शांत स्वरूप आहेस. असा बोध दिल्यानंतर ते बीज अंकुरित होतं. गुरुने बीज देऊन पिकवले, तिथं आत्मज्ञानाचं पीक येतं. आणि वनाशी शेत हे नाव लावले. पहिलं जे वन होतं ते आता शेत झालं. तैशी प्रकृती काया, प्रकृती शरीर ज्ञान काया झालं. आणि हे कशामुळं झालं तर सगळ्यात मोठा धोका अहंकाराचा आहे. मी भक्त आहे, मी पूजा करतो, मी प्रवचन करतो, मी कीर्तन करतो, मी 1 तास ध्यान करतो, मी त्रिकाल पूजा करतो. जिथं 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 मी लागतो तिथं तिथं मी आणि देव वेगळा होतो. पण ज्यावेळेस शिष्य गुरुच्या चरणी समर्पित होतो त्यावेळेस गुरु महाराज स्नान करताना त्याचा भाव असतो, माझ्यात बसलेले गुरु महाराज शिवाय नमा म्हणून प्रत्येक तांब्या डोक्यावर ओतून घेत आहेत. हे स्नान मी करत नाही, गुरु महाराजच करत आहेत. पूजाला बसल्यावर पूजा करताना त्याचा भाव असतो, गुरु महाराज
या हृदयात बसलेले आहेत आणि या देहाकडून ते पूजा करून घेत आहेत। भस्म कपाळावर लावताना आप्पा कपाळावर भस्म लावत आहेत, डोक्यावर भस्म लावत आहेत, गळ्याला भस्म लावत आहेत। इष्टलिंग पूजा करताना गुरु महाराज माझ्याकडून पूजा करून घेत आहेत, जप करून घेत आहेत। स्वयंपाक करताना गुरु महाराजच माझ्याकडून स्वयंपाक करून घेत आहेत। असं सर्व काही गुरु महाराजच करून घेत आहेत असा भाव होतो आणि त्याचा अहंकार शून्य होतो। म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अध्यात्मात जर कोणती असेल तर ती आहे गुरुकृपा। गुरुकृपा आपल्याला कधी झाली हे आपण ओळखावं, ज्या दिवशी अहंकार आपला निघून गेला आणि माझ्या देहाचे करते करविते माझे गुरु महाराज आहेत असा ज्या दिवशी भाव झाला, त्या दिवशी आपल्यावर गुरुची कृपा झाली समजावी आणि आपलं जीवन कृतार्थ झालं अशी अनुभूती घ्यावी। ओम शांती शांती शांती।